नमस्कार. मी पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ. गेली 45 वर्ष मी लोकविज्ञान चळवळीचं स्वयंसेवी पूर्णवेळ काम केलं. फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांनी प्रभावित होऊन 1972 सालापासून कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वयंसेवीपणे सहभाग घेतला. आज 26 जून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि या पार्श्वभूमीवर मी आपणापुढे एक निषेधाचं निवेदन घेऊन आलेलो आहे. आपण मला विचाराल की हा निषेध कशाचा? तर हा अत्यंत अमानवी घटनेचा मी निषेध करत आहे. भारताची राज्यघटना पायदळी तुडवणारी ही घटना आहे. ही अमानवी घटना आहे. गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांचाही छळ केला नसेल इतकी ही विद्रूप घटना आहे. ही भारताच्या अमृतकालातील घटना आहे. ही बटेंगे तो कटेंगे या तथाकथित हिंदुत्ववादी कार्यकाळातील घटना आहे. तुम्ही म्हणाला, रे बाबा घटना तर सांग. घटना ही की उत्तर प्रदेशमधल्या इटावा येथे एका यादव माणसाने हिम्मत करून कथा वाचनाचा कार्यक्रम घेतला. त्याचा भयंकर संताप ब्राह्मण समाजाला आला आणि त्यांनी त्याला मारझोड केली. त्याचं डोकं भादरलं आणि एका ब्राह्मण स्त्रीचं मूत्र त्याच्या अंगावर शिंपडलं आणि त्याला पवित्र करून त्याला शिक्षा दिली की ब्राह्मणी धर्माचं तू पालन न करता एक शूद्र माणूस तू कथा वाचन कसं केलं? हे कधी घडतंय? भारताच्या लोकशाहीला 75 वर्ष झाल्यानंतर हे घडलेलं आहे. मी या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध करतो. याचबरोबर महात्मा फुले चित्रपट आल्यावर ज्या ब्राह्मणांनी, ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणांनी आणि ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतरांनी महात्मा फुले चित्रपटाचा निषेध केला, तिथले काही दृश्य कापण्यास आग्रह धरत होते आणि त्याप्रमाणे बरेच 22 कट कापले गेले, तरी तो अजूनही प्रभावी चित्रपट आहे. हे कारण मी हा पाहिला आहे चित्रपट. तर महात्मा फुले चित्रपट प्रसिद्ध झाल्यामुळे ज्यांच्या नाकाला आणि बुडाला झोंबलं तीही मंडळी आता इटावाबद्दल काय बोलणार आहे, त्याचा निषेध करणार आहे का? त्यांनी त्याचा तीव्र निषेध करावा असं मी आव्हान करीत आहे. बटेंगे तो कटेंगे, एक रहे तो हिंदू सेफ, या शासन काळामध्ये ही घटना घडते. याचा अर्थ काय? मी समस्त ब्राह्मणेतर लोकांना आव्हान करीन की या घटनेतनं शहाणे व्हा. आपण बटलेलोच आहोत. हिंदू म्हणून आपण कधीही एक नव्हतो, कारण हिंदू धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे
शिडीचा धर्म आहे. शिडीचा म्हणजे वरती ब्राह्मण, त्याच्या खाली क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य, त्याच्या खाली ओबीसी, त्याच्या खाली क्षुद्र. आणि अजूनही ही शिडी मोडलेली नाही, हेच इटावा सांगत आहे. त्यामुळे हिंदू है आपण एकजूट में है तो सेफ है म्हणजे फक्त ब्राह्मण्य सेफ आहे, सरंजाम सेफ आहेत, भांडवलशाही सेफ आहे, हे लक्षात घ्या. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, असंच इटावा आपल्याला इशारा देत आहे.